दौंड शहराच्या सुशोभीकरण आणि रेल्वे प्रवाशांच्या सुविधा संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. इंडियन रेल्वेच्या पुणे डिव्हिजन अंतर्गत कार्यरत DRM राजेश कुमार वर्मा यांची भेट दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे, नगरसेवक इंद्रजित जगदाळे आणि मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी घेतली. या बैठकीत दोन महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिला विषय म्हणजे रेल्वेच्या जागेत सुशोभित उद्यान उभारण्याचा प्रस्ताव. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, हरित आणि विरंगुळ्याची जागा उपलब्ध व्हावी यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला. यावर DRM यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान दौंड पुणे मार्गावरील डेमू गाड्यांच्या अनियमिततेचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. गाड्या वेळेवर धावत नसल्यामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आणि वेळापत्रक सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच प्रायोगिक तत्वावर दौंड पुणे शटलसाठी अतिरिक्त कोच लावून ट्रायल घेण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला असून भविष्यात इतर डेमू लोकल गाड्यांनाही अतिरिक्त डबे जोडण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दौंड शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.